ट्रॅक्टर नव्हता, आहे का नाही? आणि सगळेच शेतकरी ट्रॅक्टर घेऊ शकते का? आणि सगळ्याच ठिकाणी ट्रॅक्टर चालेल का? तो मोठा ट्रॅक्टर आहे. आता छोटे छोटे ट्रॅक्टर पण निघले. पण पूर्वी काय होते, मोठालेच ट्रॅक्टर होते. मग मोठाले ट्रॅक्टर सर्किट वगैरे चालले असते का? नाही. आणि ट्रॅक्टरच्या आधी काय होतं की असे यंत्र वापरले जाते. याला काय लावायचे, तिथं पुढं बैल लावायचे. कुठं लावायचे? तिथं. हा. पण बैलाच्या आधी एक लाकूड पाहिजे. त्याला काय म्हणते? त्या लाकडाला जू म्हणते, आहे का नाही? आणि बैल त्या ज्याच्या साह्यानं बांधते त्या ज्वाला, त्याला काय म्हणते? जोत. अरे काय वगैरे त्याला काय म्हणते? आणि त्याच्या बाजूला असं एक लाकूड राहायचं बा. हा, शिळक बी नाही म्हणते मॅडम, त्याला शिवळ म्हणते. शिवळ. त्याला काय म्हणते? शिवळ. पण त्याच्या आधी एक नांगर राहायचं बा. नांगरला 6 बैल 8 बैल लावायला. मग त्याला जाडी म्हणायचे. काय म्हणायचे? जाडी. हा. तर याला एका दोरीच्या साह्यानं, ते लाकूडच्या दोरीच्या साह्यानं तिथं बांधते. त्या दोरीला म्हणते येठण. काय म्हणायचे? येठण. ते येठण याला बांधलेलं राहायचं. हे बा, हे येठण याला दिसलं मला हे. हा. तर तिथं जू लावला की हे बैल त्याला जुवाला लावले की हे यंत्र काय करायचे, ते असे वडायचे. आणि मग वडल्यामुळं काय व्हायचं की हा, या जमिनीतलं काय व्हायचं, जे काही तण आहे. तण म्हणजे काय? तण म्हणजे काय सांगा बरं? गवत. पण कोणतं गवत? आम्ही जेव्हा तुमच्यासारखे लहान लहान होतो ना, तेव्हा अशी लोखंडी वखर नव्हते. मग कशाचे वखर होते? लाकडाचे वखर होते. कशाचे वखर होते? लाकडाचे. आणि ते लाकडाचे वखर इतके डेंजर होते की शेत जर लांब असलं आणि चालता चालता जर एखाद्या दगडात जर वखर अडकला तर त्याचं काय तुटून जायचं? तो दांडा इथून तुटून जायचा. आणि ह्यो दांडा जर इथून तुटला, वखर जर तुटला, आणि तो जर तसा घरी पुन्हा डोक्यावर उचलायचा, गावात न्यायचा आणि त्या सुतार राखून तो नीट करून घ्यायचा. आता सुताराकडे जायचं काम आहे का? सुतार म्हणजे कोण माहिती आहे तुम्हाला? सुतार म्हणजे कोण? पूर्वी गावात जे काही लाकडाचे असे वखर नीट करणं, लाकडाच्या वस्तू करायचं ना. आता आपले गावटे पाहिले तुम्ही? गावटे काय करते? हा, लोखंडाचे वेल्डिंग मारते.